यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। एकनाथ भाईंचा दौरा रद्द, देवाभाऊंच्या उद्याच्या दौऱ्याची सोलापूरकरांना उत्सुकता। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचू लागला आहे। भाजपने 102 उमेदवार उभे केले असून त्यांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेने युती केली, तर महाविकास आघाडी देखील ताकदीने लढत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी सोलापुरात येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते 7 रस्ता लष्कर येथील जगदंबा चौकापर्यंत रोड शो करणार होते। जगदंबा चौकात जाहीर सभा घेणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला। त्यामुळे शिवसैनिकांना त्यांच्या पुढच्या तारखेची उत्सुकता आहे। इकडे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात ठाण मांडून बसले असून उद्या हरिभाई देवकरण प्रशालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे। बहुतांश प्रभागात तुल्यबळ अशा लढती होणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांनी आणि सर्वच पक्षांनी जोरदार ताकद पणाला लावली आहे। भाजप कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना उद्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याची, सभेची आणि भाषणाची उत्सुकता लागली आहे। सोलापुरातील जोशी गल्लीत झालेल्या बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील 11 पैकी 3 आरोपींना आणखी 3 दिवसांची देण्यात आली पोलीस कोठडी। उर्वरित 8 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापुरात म्हणाले, राज्यभर महापालिकेची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून अभद्र युती। सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणाऱ्या जाहीर सभेची भाजपकडून जय्यत तयारी। सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप विरोधी लढणाऱ्या 27 जणांना भाजपने पक्षातून केले निलंबित। सोलापूर महापालिकेच्या 26 प्रभागांमध्ये बहुतांश ठिकाणी बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विविध पक्षाच्या उमेदवाराला ठरत आहेत जड। 564 पैकी 161 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. 2017च्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 896 मतदान केंद्रे होती। यावर्षी असणार 1096 मतदान केंद्र। 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत मतदार होते 6,73,000। आता ही संख्या 2,51,000 ने वाढून 9,25,706 इतकी झाली आहे। सोलापूर शहरात गुंड आणि दादागिरी करणाऱ्या 53 जणांना 8 दिवसात सोलापूर पोलिसांनी केले हद्दपार। मतदानाच्या दिवशी त्यांना 2 तास येऊन मतदान करून लगेच शहराच्या बाहेर जावे लागणार। सोलापुरातील मौलाली चौक, शास्त्रीनगर, किडवाई चौक या भागातील चहाच्या टपऱ्यांवर चहाचा आस्वाद घेत MIMचे नेते OVC आज दुपारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणार चाय पे चर्चा। सोलापुरातील जुना कारंबा नाका येथे गजेंद्र सिंह चावडा यांना बेदम मारहाण करून 25 लाख रुपये लुटणाऱ्या चौघांना सोलापूर पोलिसांनी तात्काळ ठोकल्या बेड्या। शाहिद शेख, उमर शेख, मजहर बागलकोट, समीर सय्यद, जमीर शेख, अल्ला बख्श सय्यद, सोहेल शेख, मोईन शेख या सोलापुरातील चोरट्यांना केली अटक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होऊ लागली मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक। दररोज सुमारे 500 ते 600 ट्रक येतोय कांदा। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणांवर रासायनिक प्रक्रिया करण्यास शासनाने दिली परवानगी। लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाणार, मंदिर प्रशासनाची माहिती। अवैध गर्भलिंग निदान करणारा माढा तालुक्यातील रोपळे येथील अजित सुरेश मस्तूद या बोगस डॉक्टरला बार्शीत केली अटक।
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीपैकी 18 महापालिकेत राज्यात एकत्रितपणे सत्ता चालवणारे भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि शिंदे सेना लढत आहेत परस्पर विरोधात. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सायंकाळी होणार पहिली संयुक्त सभा. देवेंद्र फडणवीस नागपूरचे, त्यांना मुंबईचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल. तर मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास जमला नाही, फडणवीस यांचं सडेतोड उत्तर. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विरुद्ध फडणवीस असा रणसंग्राम. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची संयुक्त सभा. रोहित पवार अजित पवारांसोबत प्रचारात सक्रिय. भाजपा विरोधात पवार काका पुतण्यांकडून घड्याळ आणि तुतारीचा प्रचार. अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात शुक्रवारी होणार याचिकेची सुनावणी. बाद ठरलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत अशी मागणी. निलेश गायकवाड प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा. मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान. Kia, movement that inspires. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू असं अजित पवारांचं भाकीत. राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला. पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर सोलापुरात देखील थंडी कायम. शक्तीपीठ महामार्गास समांतर रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना राज्यातील जनतेवर कर्जाचा बोजा टाकू नये, शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांचं वक्तव्य. निवडणूक व्यवस्थापनावर 21 ते 23 जानेवारी दरम्यान दिल्लीमध्ये भारत मंडपम इथे लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापनावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियोजन. या परिषदेला जगभरातून सुमारे 100 प्रतिनिधी राहणार उपस्थित. ट्रम्प भारतावर लादणार 500% टॅरिफ. सध्या 50% आयात शुल्क अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय मालावर आकारले जात आहे, पण आता हे शुल्क वाढवून $500 केले जाणार असल्याचे ट्रम्प सरकारचे निर्देश. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.